झी 24 तासनं उघड केलेल्या पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणी शीतल तेजवानीची 1.25 तास चौकशी। तेजवानीकडून 3 फाईल्स सादर। 1994 मध्ये जमीन रिग्रँड झाल्याचा तेजवानीचा दावा। पुढील चौकशीत कागदपत्र सादर करणार। जमीन गैरव्यवहार प्रकरणाची बातमी ब्रेक केल्यापासून झी 24 तास शीतल तेजवानीच्या मागावर। सडेतोड प्रश्नांचा भडीमार। तेजवानीचा झी 24 तासच्या प्रश्नांपासून पळ। शीतल तेजवानीला पोलिसांकडून व्हीआयपी ट्रीटमेंट। पोलीस आरोपी शीतलला बसायला आयुक्तालयामध्ये लाऊंज। शीतलला सोडायला पोलिसांची कार। झी 24 तासच्या कॅमेऱ्यात शीतल तेजवानी एक्सक्लुझिव्ह कैद। पुणे पोलीस आयुक्तालयामध्ये शिरल्यापासून सुमारे 5.5 तासांनी बाहेर पडेपर्यंत शीतल तेजवानीवर झी 24 तासची नजर। झी 24 तासने उघडकीला आणलेल्या जमीन गैरव्यवहार प्रकरणी पोलीस 275 मूळ वारसांचे जबाब नोंदवणार। मूळ वारसांना काही मोबदला मिळाला का याची तपासणी होणार। नवाब मलिकांकडे नेतृत्व असेल तर युती अशक्य। मलिकांवरील आरोपांवर भाजप तडजोड करणार नाही। मंत्री आशिष शेलार यांचं मोठं वक्तव्य। एकनाथ शिंदेंचा शहांसमोर तक्रारींचा पाढा। चव्हाणांची अमित शहांकडे तक्रार। नेत्यांची पळवापुळवी। महायुतीमध्ये वाद। ठाकरेंच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरल्याची सूत्रांची माहिती। उद्धव ठाकरेंची मनसेला 70 जागा देण्याची तयारी। 36 विधानसभा मतदारसंघात प्रत्येकी 2 जागा देण्याची तयारी। मात्र मनसेकडून काही मतदारसंघात 3 जागांची मागणी। मंत्री उदय सामंत शिवसेना फोडणार। सुषमा अंधारेंचा मोठा दावा। तर मला माझ्या राजकीय मर्यादा माहीत आहेत। शिंदेंनी मला मंत्रिपद दिलं। उदय सामंत यांचं सुषमा अंधारेंना प्रत्युत्तर। नितीश कुमार 10व्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान। पाटण्यामध्ये पंतप्रधान मोदी अमित शहांसह दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीमध्ये शपथविधी सोहळा संपन्न। तर भाजपचे सम्राट चौधरी विजय सिन्हांकडे उपमुख्यमंत्री पदाची धुरा।